प्रश्न काय आहे, एक काम 15 मुले काय म्हणते 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषा एवढं काम करत असेल तर प्रश्न विचारला आपल्याला, तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. इथं काम करणारे कोण आहेत, मुलं. इथं काम कोणाला करायला लावायचे, पुरुषांना. मग पुरुष आणि मुलं सारखे आहेत का, हे 12 पोळ्या खाते हे 6च खाते, म्हणजे हे काम जास्त करेल ना. मग पहिल्यांदा तुमचं काम काय, दोघांच्या कामाला एका राशीमध्ये मांडावं लागेल. ते मांडण्यासाठी काय आहे, म्हणजे 15 मुलं काम करायला 20 दिवसात, म्हणजे 15 मुलांचं एकूण काम. आता काम डायरेक्ट 20 पुरुषाला देता येणार नाही. मग त्यासाठी आपल्याकडे काय आहे, हे कॉलम दिलाय. काय दिलाय, इथं दिली मुलांची संख्या आणि मुलांच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुषांची संख्या. तर मग 3 मुलांचं काम बरोबर 2 पुरुषांचं काम. तर आपण हे काढू, 20 पुरुषांचं काम म्हणजे किती मुलांचं काम. मग तिरकस गुणाकार केला, 3 गुणिले 20 भागिले 2 बेन 10 20 आणि 10 त्रिक 30. 20 पुरुष म्हणजे काय, तर 30 मुलांचं काम. मग प्रश्न काय निर्माण झाला, 15 मुले एक काम 20 दिवसात संपवतात, तर 30 मुले ते काम x दिवसात संपवतील. मग 15 गुणिले 20, 30 गुणाकारातले भागाकारात बरोबर x दिवस. 15 दोन्ही 30 आणि बेन 10 20, आणि म्हणून हे काम काय दिवसात संपेल, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर 10 दिवस. प्रश्न आहे, एक काम 9 पुरुष 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करत असतील तर तेच काम 18 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील. इथं काम करायला पुरुष, इथं काम करायला लावायचं स्त्रियाला. दोघी राशी समान नाहीत, आपण त्या दोन्ही राशी समान करून घेऊयात. कशा घेणार, सिंपल आयडिया. इथं 9 पुरुष एक काम 12 दिवसात करायले, हे झालं यांचं काम. मग इथं काय करू आपण, हे कॉलम कोणता, तर इथं आहे पुरुषांचे काम बरोबर किती पुरुष किती स्त्रियांनी एवढं काम करतात. मग काय आहे, सिंपल आयडिया दिले, 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया. 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया, तर ह्या 18 स्त्रिया बरोबर किती पुरुष. तिरकस गुणाकार, 18 गुणिले 4 भागिले 6, 6 त्रिक 18, 3 चौक 12, म्हणजे 18 स्त्रिया म्हणजे काय, तर 12 पुरुषांचे काम. 18 स्त्रिया म्हणजे काय, 12 पुरुषांचे काम. मग 9 पुरुष एक काम 12 दिवसात करतात, तर 12 पुरुष ते काम आपण मानू x दिवसात करतील. मग 9 गुणिले 12, 12 गुणाकारातले भागाकारात बरोबर x. 12 12 कट झाला, आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, तर प्रश्नाचं उत्तर असेल 9 दिवस. काय असेल प्रश्नाचं उत्तर. आता इथं काय म्हणते माहिती का, 6 पुरुष एक काम, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील. मग तुम्ही मराठीमध्ये इंग्रजीमध्ये शब्दाच्या जाती शिकलात. त्यामध्ये एक जात आहे उभयान्वयी अव्यय, दॅट्स कॉल्ड इन इंग्लिश लँग्वेज कंजक्शन, है ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही शिकलात अथवा, पण, परंतु, किंवा, जर, तर, म्हणजे, म्हणून. हे आल्यावर त्याचा अर्थ होतो अल्टरनेट, याचा अर्थ होतो बरोबर. म्हणजे राम गावाला जाईल किंवा श्याम गावाला जाईल, म्हणजे राम जाणार आहे किंवा श्याम जाणार आहे, दोघं जाणार नाहीत. तसं इथं काय माहिती आहे का, 6 पुरुष काम करणार आहेत, त्यांनी नाही केलं तर 8 मुलं ते काम करणार आहेत. मात्र हे काम संपवणार 24 दिवसातच आहेत. मग तुमच्या डोक्यात पहिले टार्गेट पाहिजे, काम कोणाकडून करून घ्यायचे. मग तुम्हाला वाटलं हे काम पुरुषाकडून करून घ्यायचे, तर तुम्हाला एक गोष्ट कळाली, हे 6 पुरुष हे काम संपवतात 24 दिवसात. किती दिवसात, 24 दिवसात. मात्र आता इकडं प्रॉब्लेम काय आहे, की ते काम तुम्हाला करायला लावायचे 7 पुरुषांना आणि शब्दाचा अर्थ आहे बेरीज 12 मुलांना. या दोघांची बेरीज करता येत नसते, नाही तर 12 आणि 7 19 म्हणसाल, काटाकाटी होणार नाही. मग हे काम तुम्ही पुरुषाकडून करायलेत ना. मग तुमच्याकडे प्रॉब्लेम काय आहे, इथं ऑलरेडी तुमच्याकडे 7 पुरुष कामाला आहेत, मात्र हे जे प्लस 12 मुलं आहेत, या मुलांचं काम तुम्हाला कन्व्हर्ट कशात करायचे, तर पुरुषांच्या कामात. कशात कन्वर्ट करायचे, पुरुषांच्या कामात. मग कसं करणार, सिंपल आयडिया. आपल्याकडे काय दिलंय, 6 पुरुष, लक्ष द्या इकडं, आणि काय दिलंय, किंवा म्हणजे बरोबर.
काय दिले मग? 6 पुरुष किंवा 8 मुले, किंवा म्हणजे बरोबर, तर 12 मुले बरोबर किती पुरुष? 6 पुरुष बरोबर 8 मुले, तर 12 मुले बरोबर किती पुरुषांचे काम? तिरकस गुणाकार केला, 6 गुणिले 12 भागिले 8, पहा लक्षात घ्या, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, मग काय? तर 12 मुले बरोबर काय? तर 12 मुले बरोबर 9 पुरुषांचे काम. मग आता 9 पुरुषांचे काम आणि ऑलरेडी प्रश्नात पुरुष किती आहेत? 7. मग हे 7 पुरुष आणि हे 12 मुलांचं काम कन्व्हर्ट करून आलेले 9 पुरुष, असे एकूण पुरुष काय? तर आता झाले 16 पुरुषांचे काम. मग सिंपल आयडिया, प्रश्न कसा सोडवायचा आहे? 6 पुरुष एक काम 24 दिवसात संपवतात, तर 16 पुरुष तेच काम किती दिवसात संपवतील? मग 6 गुणिले 24, 16 गुणाकारातला भागाकारात बरोबर x, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9, आणि म्हणून लक्षात घ्या 12 मुले 7 पुरुष यांना ते काम संपवायला 9 दिवस लागतील. पहा प्रश्न काय होता? 4 पुरुष एक काम 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले, इथं आणि हे मेन आहे, इथं 3 मुले किती दिवसात पूर्ण करतील? मी तुम्हाला काय म्हणलं, हा प्रश्न तुम्हाला वाटला 4 पुरुषांकडून सोडून घ्यायचा आहे, तर 4 पुरुष ते काम करतात 12 दिवसात. चला, ही संकल्पना मिळाली आपल्याला. मग आता इकडं काय माहिती आहे का, आपल्याकडं कामाला ऑलरेडी 6 पुरुष आहेत आणि पुढं काय म्हणते, आणखी 3 मुलं आहेत. यांची तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकत नसतात. डायरेक्ट बेरीज करता येईल का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे इथं कामाला 6 पुरुष आहेत किती, पण हे जे 3 मुलं आहेत, ह्या 3 मुलांचं काम तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागेल पुरुषांच्या कामात. कशाच्या कामात? पुरुषांच्या कामात. मग कसं करणार? तर तुम्हाला इथं शब्द त्याने किंवा वापरलाय आणि किंवा शब्दाचा अर्थ बरोबर होतो. मग काय करणार आपण? पुरुषांची संख्या बरोबर मुलांची संख्या. मग काय म्हणते? 4 पुरुष बरोबर 6 मुले, तर 3 मुले बरोबर किती पुरुष? तिरकस गुणाकार केला, 4 बोल ना करे, 4 गुणिले 3 भागिले 6, 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4. मग या ठिकाणी काय झालं, तर हे 3 मुलांचं काम बरोबर काय? तर 2 पुरुषांचं काम. मग पहिले कामाला पुरुष होते 6 आणि या 3 मुलांचं काम कन्वर्ट केलं 2 पुरुष, असे आपल्याकडे इथं पुरुष मिळाले 8. काय मिळाले? 8. मग प्रश्न काय तयार झाला, 4 पुरुष एक काम 12 दिवसात, तर 8 पुरुष ते काम किती दिवसात? मग 4 गुणिले 12, 8 गुणाकारातले भागाकारात, 4 दोन्ही 8, 2 सकम 12, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 6 दिवस. पहा प्रश्न काय केलाय, काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तर त्या माणसाच्या काय म्हणते, त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात संपवतील? सिंपल आयडिया. निमपट म्हणल्यावर तुम्ही हे असं लिहित असता, मग या 2 न भाग जाईल अशी एक संख्या घ्या, 2 न भाग जाईल अशी एक संख्या घ्या, कळलं? मग 2 न भाग जाईल अशी एक संख्या घेतली आपण 4. मग माणसं आपण कामाला मानले 4. काय म्हणले? 4. मग 4 माणसं एक काम 8 दिवसात संपवलेत. आता माणसं निमपट केले, मग पहिले 4 होते निमपट केले आणि कामाचे दिवस दुप्पट केले, तर ते काम संपवायला किती दिवस लागतील? झालं प्रश्नाचं उत्तर. काम संपवायला किती दिवस लागतील? 32. काम तेच आहे, राशी समान आली पाहिजे. ओके, म्हणून उत्तर 32. बंद कर. प्रश्न काय म्हणते पहा, एका किल्ल्यावर 600 सैनिक असून किल्ल्यावरील अन्न 41 दिवस त्यांना पुरते. 37 दिवसाने 360 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? फक्त कमेंटमध्ये सांगायचं मला, फक्त व्हॉइस बोलू नका. द्या लक्ष इकडं. करायचं माहिती आहे का, अशा प्रश्नाचं उत्तर काय करायचं? दिवसातील फरक. काय म्हणलो मी? दिवसातील फरक. एकूण सैनिक. काय म्हणलो मी? एकूण सैनिक भागिले शिल्लकचे सैनिक.
मग पहा बरं दिवसातील फरक. पहिले अन्न काय दिवस पुरू लागलं? 41. किती दिवसांनी निघून गेले? 37. मग 41 मधून 37 गेले, दिवसातील फरक किती? 4. किल्ल्यावर सुरुवातीला एकूण सैनिक किती? 600. शिल्लकचे सैनिक 600 पैकी गेले किती? 360. मग शिल्लक किती? 240. 0 0 कट झाला. 4 सक 24. साहिंदाही म्हणून ते किल्ल्यावरील अन्न त्यांना किती दिवस पुरेल? एका किल्ल्यावर 1200 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 60 दिवस पुरते. तर 50 दिवसांनी 800 सैनिक किल्ला सोडून निघून गेले. उर्वरित अन्न किल्ल्यावरील सैनिकांना किती दिवस पुरेल? पहा किती सैनिक आहेत? 1200. किती दिवस अन्न पुरायले? 60 दिवस. किती सैनिक निघून गेले? 800. किती दिवसानं गेले? 50. मग काय सांगितलं होतं मी? दिवसातील फरक. पहिले पुरू लागलं 60 दिवस, निघून गेले 50 दिवसानं. दिवसातील फरक 10. एकूण किल्ल्यावर पहिले सैनिक 1200. आता काय म्हणतंय? फरक. पहिले सैनिक होते 1200, सोडून गेले 800. सध्या शिल्लक सैनिक 400. 2 0 2 0 कटले. 4 त्रिक 12. आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर किल्ल्यावरील अन्न त्या सैनिकांना काय होईल? तर उत्तर 30 दिवस पुरेल. आता पहिल्यांदा प्रश्न डिटेल पद्धतीने पाहू आपण. काय म्हणते पहा, एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरतं. 6 दिवसानंतर 150 सैनिक आगावचे आले, तर किल्ल्यावरील अन्न सैनिकांना किती दिवस पुरेल? सिंपल आयडिया. किल्ल्यावरलं पहिल्यांदा काढावं लागेल एकूण अन्न. ओके, 850 सैनिक, ते त्यांना पोळ्या लागतात 26. किती लागतात? 26. मग कॉमन गोष्ट इथं असणाऱ्या एकूण पोळ्या असं मानायचं. मग आता गुणाकार है ना, गुणाकार पहा कसा. मग काय होईल? 2 अंकी संख्येचा कुठलाही गुणाकार कमी वेळात असा करायचा. 6 पंचे 30. 30 ला 0 हातचे आले 3. 8 सकम 48. 5 दोन्ही 10. 48 आणि 10 58. 58 आणि 3 61. 61 ला 1 हातचे आले 6. 8 दोन्ही 16. 16 आणि 6 22. म्हणजे 85 आणि 26 चा गुणाकार किती? 2210. आणि हा एक 0. किल्ल्यावर भाऊ किती पोळ्या आहेत? किती पोळ्या आहेत? बेसिक सांगालो मी. 2210. कन्सेप्ट क्लिअर करा. किती पोळ्या आहेत? 2210. ओके. 6 दिवसानंतर काय झालं? 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले. पहा एकूण 850 गुणिले 26 एकूण पोळ्या 85 गुणिले 26 6 पंचे 30 हातचे आले 3. 8 सकम 48. 5 दोन्ही 10. 48 आणि 10 58. 3 61. इथं 1 हातचा आला 6. 8 दोन्ही 16. 16 आणि 6 22. सध्या किल्ल्यावर पोळ्या आहेत 22,100. काय झालं? 6 दिवसानंतर 150 सैनिक आले. म्हणजे 6 दिवस तुम्हाला माहित आहे की 850 सैनिक जेवलेत. मग त्यांनी खाल्लेल्या पोळ्या पहा. 6 0 0. 6 पंचे 30. हातचे आले 3. कळलं का? 6 0 0. 6 पंचे 30. हातचे आले 3. 6 8 48. त्यांनी पोळ्या खाल्ल्या 5100. मग 0 0 0. 22 मधून 5 गेले. 17,000 पोळ्या भाऊ सध्या शिल्लक आहेत. किती पोळ्या? 17,000 पोळ्या शिल्लक आहेत. त्या खायच्यात कोणाला माहिती आहे का? ऑलरेडी किल्ल्यावर सैनिक आहेत 850 आणि पुन्हा वाढले 150. मग सध्या किल्ल्यावर सैनिक किती झाले? 1000. मग 17,000 पोळ्या 1000 सैनिकांना खायच्यात, तर त्यांना दिवस काय लागतील? तर आपलं उत्तर 17 दिवस. हे झालं डायरेक्ट पद्धतीनं. दिवस काय लागतील? 17 दिवस. आता प्रश्न डायरेक्ट सोडवायचा कसा असतो कळलं का? इथं काय करायचं? प्रश्न कसाही विचारो, कोणताही विचारो, दिवसातील फरक. आता पहिले इथं काय होतं माहिती आहे का? इथं तुम्ही घेतलं होतं एकूण सैनिक. आता इथं घ्यायचे उरलेले सैनिक किंवा नवीन वाढलेले सैनिक. नवीन राशी मोठी झाली म्हणजे मूळ राशी कमी होते ना, मग कमी करण्यासाठी मोठ्या संख्येने भागावं लागते. जास्तीचे सैनिक खाली येतील का नाही? मग नवीन वाढलेले सैनिक.
नवीन काय वाढलेले सैनिक. मग भागिले काय, तर भागिले किल्ल्यावर आता असणारे एकूण सैनिक. पहिल्या प्रकरणात इथं शिल्लकचे होते, आता राशी लहान होणार आहे. सैनिक वाढले म्हणजे अन्न कमी दिवस पुरणार आहे. मग राशी लहान करायची असेल तर मोठ्या संख्येत भागावं लागेल. मग मोठे म्हणजे सैनिकाची एकूण संख्या. मग दिवसातील फरक पहा, पहिले 26 दिवस नंतरचे 6, 26 दिवस नंतरचे 6, दिवसातील फरक 20. नवीन वाढलेले सैनिक 150. किती? 150. एकूण सैनिक किती आहेत? बरोबर आहे ना, एकूण सैनिक किती आहेत पहा बरोबर काय म्हणताय. हा, इथं काय करायचं माहिती आहे का, हे वाढलेले सैनिक नाही, इथं काय म्हणायचं, सुरुवातीचे सैनिक. इथं काय घ्यायचे, सुरुवातीचे सैनिक. म्हणजे किल्ल्यावर सुरुवातीला किती सैनिक होते. ओके. मग पहा बरं, दिवसातील फरक इथं 26 दिवस, 6 दिवस, दिवसातील फरक 20 दिवस. सुरुवातीला किल्ल्यावर सैनिक 850 भागिले एकूण सैनिक 2020 कट झाले, 2×5 = 10, 85 भागिले 5, 5 × 1 = 5, उरले 3, 35 झाले, 5 × 7 = 35. आणि म्हणून काय आलं पहा बरं प्रश्नाचं उत्तर, 17 दिवस. एका किल्ल्यावर 900 सैनिकांना 30 दिवस पुरेल एवढं अन्न आहे. 10 दिवसानंतर 100 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर ते अन्न त्यांना किती दिवस पुरेल. पहा, हे सैनिक 900 आहेत, 30 दिवस त्यांना अन्न पुरतंय. मग पहिले संख्या अशा रिमार्क करून घ्यायच्या, कारण आपल्याला काय म्हणतंय, दिवसातील फरक. पहिले दिवस होते 30, नंतरचे दिवस 10, दिवसातील फरक 20. सुरुवातीला किल्ल्यावर सैनिक 900 भागिले काय म्हणतं, एकूण सैनिक. म्हणजे हे 900 आणि हे 100, इथं सैनिक एकूण काय झाले 1000. मग 3 शून्य बरोबर 3 शून्य कटले, 9 2 18. आणि म्हणून किल्ल्यावरलं अन्न एकूण सैनिकांना 18 दिवस पुरेल. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. 5 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले, त्यामुळे उर्वरित अन्न त्यांना 32 दिवस पुरले म्हणते. तर किल्ल्यावर सुरुवातीला किती सैनिक होते पहा. आता या ठिकाणी आपण काय करू, डायरेक्ट पद्धतीनं उत्तर काढू. सुरुवातीला आपण असं मानू, किल्ल्यावर X सैनिक होते. काय होते, X सैनिक होते. मग किल्ल्यावरलं तुम्हाला म्हटलं मी एकूण अन्न, तर काय होईल, X सैनिकांना अन्न पुरायले 45 दिवस, म्हणजे किल्ल्यावर सध्या 45 X अन्न आहे. काय झालं माहिती आहे का, 5 दिवसानंतर 300 सैनिक आले, म्हणजे पहिल्यांदा 5 दिवस किल्ल्यावर असणारे X सैनिक जेवलेत. मग यांनी 5 X अन्न जेवलेत. मग किल्ल्यावर तुम्हाला मी म्हटलं सध्या शिल्लकचे अन्न, तर तुम्हाला कळलं 40 X. कळलं. आता हे 40 X अन्न खायचे, आणि ते कोण खाणार आहेत, एकूण सैनिक. किल्ल्यावर पहिले होते X, नंतर आले 300, आणि त्याने खाल्ल्यामुळे दिवस लागले 32 दिवस. काय लागले 32. मग काय करणार तुम्ही, किल्ल्यावर असणारं एकूण अन्न 40 X, पहिले सैनिक X, नंतर वाढले 300, ते खायले 32 दिवसात. झालं का नाही कन्सेप्ट क्लिअर. बेसिकच गोष्ट असती, प्रश्न सोपाच असतो, समजणं गरजेचं असतो. मग हे भागाकारातलं गुणाकारात, मग 32 काय होईल, 32 गुणिले X अधिक 300 आणि बरोबर 40 X. ओके. मग 32 ने X ला गुणलं, 32 X. आता 3 2 6, 3 त्रिक 9, ते 2 शून्य जशाल तसे, बरोबर 40 X. मग आता पहा 9600 बरोबर 40 X अधिक 32, पुढं -32. मग 9600, 40 X मधून 32 X गेले, 8 X. 9600 8 गुणाकारातले भागाकारात बरोबर X. X म्हणजे सुरुवातीला मानलेले सैनिक. मग 8 1 8, 1 उरला 16, 8 2 16, 2 शून्य जशाल तसे. म्हणून किल्ल्यावर सुरुवातीला सैनिक किती, आपलं उत्तर 1200.
आपलं उत्तर किती? लक्षात घ्या, एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस एवढं पुरेल नाही ना, मग किल्ल्यावरील सैनिक आपण एक्स मानू. काय म्हणले? एक्स माने. एक्स सैनिक म्हणजे तुम्हाला हे कळावं, एकूण अन्न काय करणार आपण? एक्स पुरायले 50 दिवस किल्ल्यावर अन्न 50 एक्स. अरे 10 दिवस सैनिक जेवले ना, कोणते? सुरुवातीचे. 10 दिवसानंतर 500 आलेत. मग 10 दिवस जेवले, त्यांनी जेवण केलेलं अन्न किती आहे? एक सैनिक 10 दिवस जेवले 10 एक्स. मग किल्ल्यावर 50 एक्स मधून 10 एक्स गेले, किल्ल्यावर सध्या 40 एक्स अन्न शिल्लक आहे. हे अन्न शिल्लक आहे. ओके, आता हे 40 एक्स अन्न कोणाला खायचं आहे? तर सुरुवातीचे किल्ल्यावरले एक्स सैनिक आणि नवीन आलेले 500. मग हे खायले किती दिवसात? 35. झालं भाऊ मांडणी. हे भागाकारातले इकडे गुणाकारात. 35 गुणिले एक्स अधिक 500 बरोबर 40 एक्स. काय अवघड आहे? 35 गुणिले एक्स 35 एक्स अधिक 500 गुणिले 35. 5 5 25, हातच्याले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 2 शून्य दशाला तसे बरोबर 40 एक्स. मग आता 17,500 बरोबर 40 एक्स अधिक 35 एक्स पुढं मायनस 35 एक्स. मग 17,500 40 मधून 35 गेला 5 एक्स. मग 17,500 5 गुणाकारातला भागाकारात बरोबर एक्स. 5 त्रिक 15 उरले 2 25 झाले. 5 5 25, 2 शून्य जशाल तसे एक्स बरोबर 3500. मग एक्स म्हणजे काय? आपण मानले होते सैनिक, म्हणून सुरुवातीला किल्ल्यावर सैनिक किती? आपलं उत्तर 3500.